हॉल आहे आमचा। हे बघा काजूला फोन भेटलाय सॅमसंग Z7 फोल्ड, तो जो आलाय नवीन लॉन्च झालाय ना तो, ते बघा या कसा आहे। फक्त हा जरा जाडा आहे, स्लिम नाही आहे, काजूसाठी वेगळं डिझाईन केलेलं आहे। काजू फोन वगैरे येतो का याच्यावर? हां सिम नाही का? अच्छा सिम म्हणजे चालतो फोन तुझा। हे दोन फोन काजूचेच गाईस, एक पिलूचा एक काजूचा सॅमसंग बघा। आणि हा कोणता आहे? 65। रडू नको बाळा, मी पाण्याला जाते। रडू नको बाळा, मी फिरायला जाते। फक्त आदू अभ्यास करतोय है का नाही? बाकी सगळे मस्ती करतायत। आजीला सोड तिकडे चालली आणि तू त्याला मला म्हणली का मी शांभवी कशी आहे? माझा फोन कुठे आहे? टाकेल तुझा फोन। तर काय हे बघा, आज आमच्या घरी बिर्याणी बनणार आहे, चुलीवरची बिर्याणी आई बनवणार आहे आमची। काय नाही पिलूला कप के काय? नाही पिलूला कप के तर गाइस मी माझ्या गावी पोचलोय आणि हे बघा, हे आपलं शेत आहे। हे इथून ते त्या कोपऱ्याला ते हिरवं दिसते ना तिथपर्यंत, आणि ह्या साईडला इथून ते खाली नदी जाते, एक नदी, ते झाड दिसते ना तुम्हाला, त्याच्याकडे नदी आहे, त्याच्या अलीकडे इथून ते तिथं, आणि इथून ते तिथं अजून एक आहे टप्पा, तो पुढे आहे, तिकडं तुम्हाला ते झाड दिसत असेल ते वालं। हे बघा, हे बघा, हे जे झाड दिसते ना हे वालं, तिथं एक आहे आपलं शेत। आता पोचलोय मी, पप्पांना घेतो आणि निघतो, चलो। तर गाइस आता मी आलोय आपल्या घरी, आणि आता मी तुम्हाला माझं घर दाखवणार आहे। तर हे बघा, पहिले तर बाहेरचा वरांडा असा काही आहे, हे आता ते सोयाबीन वगैरे टाकलंय त्यामुळे, नाहीतर हे पूर्ण ओपन आहे। तिकडे बोरिंग आहे आपली, ते जे नारळाचं झाड दिसतंय तिकडनं अशी बाउंड्री आहे ते त्या झाडापर्यंत, म्हणजे तो रोड आहे ना, तो झाड चिंचाचा, हा झाड, या झाडापासून असं रस्ता जाणार आहे, वाढणार आहे रस्ता, त्यामुळे आम्ही इथपर्यंतच बॉर्डर ठेवली आहे। म्हणजे उद्या समजा रोड जरी झाला तरी आपल्याला पुढे काय स्पेस वगैरे राहील, बॉर्डर जरी बांधली तर। हे असं काय आपला वरांडा आहे, इथं तुळस, हे आईने लावले हे झाड, आईला माहिती आहे कसलं झाड आहे। आणि ही माझी आजी, परत हे घराच्या मागचे स्पेस, इकडे भांडी वगैरे घासायला, म्हणजे काय फंक्शन वगैरे असलं तर इथं भांडी वगैरे घासतो आम्ही, स्वयंपाक वगैरे, चूल वगैरे आहे इथं। हे आमचा पोर्च आहे। अजून इकडं काम करायचं, म्हणजे इथं तसली ते रॉड लावायची पूर्ण इथपर्यंत अशी शिड्यांमध्ये, पण ॲक्च्युली लफडा काय नाही, इथं आम्ही राहत नाही तर घाण होते। हे बघा, आता हे बघा, इथं आम्ही राहत नाही तर कसं झालं आहे बघा, इथं फक्त आजी आणि आजोबा राहतात बघा। तर ते नंतर करायचं आहे,
हे इकडनं वेगळं स्पेस आहे, इकडे स्पेस आहे मस्तपैकी. इथं झोक्यासाठी पण आहे, जे म्हणजे असं लॉंग वेकेशनसाठी आलो ना तर इथं झोका वगैरे लावून बसू शकतो. तर तुम्हाला आत दाखवतो. हॉल आहे आमचा, हा हॉल आहे. हा पहिला बेडरूम आहे. इथं असा पहिला बेडरूम आहे. हे बघा, हे पप्पांचे बॉक्स ठेवलेले आहेत. हे बघा, सगळं सामान वरती पॅक आहे, काहीच खाली नाही आहे, कारण की इथं आम्ही राहत नाही. परत इकडनं किचन आणि बेडरूम आहे. हे बघा, हा आमचा किचन आहे. आणि इथं आमचं मागचं, इथं वॉशरूम वगैरे आहेत. हे बघा, इथं ओपन एरिया आहे. हे बघा, हे आमचं बाथरूम, परत हे वॉशरूम, आणि हे कंबाईन वॉशरूम आहे. हे बघा, हे कंबाईन वॉशरूम आहे. पण इथं अजून काय काम केलं नाही आहे. इथं कमोड लागणार आहे, पण तो अजून आम्ही लावला नाही आहे. का? कारण की आपण इथं राहत नाही, आजी आणि आजोबाच असतात. मग आजी आणि आजोबाला तर हेच असतं. इथं किचन, असं किचन. इथं आधी एक बाथरूम होता, पण ते बाथरूम आम्ही तोडून दिलं. आता इथं ओपन स्पेस केली आहे, स्टोरेज टाईप. इथं सगळं सामान वगैरे ठेवत असतो आम्ही. आणि हा दुसरा बेडरूम. आणि वरती शिड्या जातात. इथं आधी भिंत होती ना, म्हणून इथं काय हँडल वगैरे केलं नाही. ते नंतर भिंत तोडली आताच. हे आमचं टेरेस, ओपन टेरेस आहे. इकडनं व्ह्यू दिसतो बघा. हे बघा, हे आमच्या घराची इथनं टावर. आमच्या घराची ओळखच हा टावर आहे. मुंगशीत घुसल्या पहिला टावर लागणार सांगायचं, बाजूलाच दुसरं घर आहे आपलं समजायचं. दुसरं म्हणजे आधी पहिलं होतं, आता ह्यांनी बांधलंय म्हणून दुसरं झालं. हे बघा, हे राऊत, इथं राऊत काका राहतात. आणि आपली घर दाखवतो 2 मिनटं. इथनं ना आपल्या इकडनं म्हणजे सूर्यदादा यांचं घर दिसत नाही. इथं चढलो की दिसतं बरोबर सूर्यदादा यांचं घर. याला तर कुठनं दाखवू तुम्हाला. त्या साईडला आहे त्यांचं घर, तिकडे आहे. हे म्हणजे इकडनं असं सरळ गेलो ना की तिकडं लागतं घर, असं आहे. हे पूर्ण बॅक साईड आमच्या गावातली. तर गाईस, पप्पा तर आले नाहीत, तर मी निघालो तिकडनं आणि आता आलोय, पोचलोय घरी. 5च मिनिटात घरी आलो. घरी शाईन आहे आपल्याकडे, 100च्या खाली स्पीड नव्हती माझी. तर आता आलोय, आंघोळ करतो आणि मग चला. काय काढायचं, हार काढायचा. नाही तिथं म्हणलं मी जाणार नाही बड्डी तुझी काशी जवळ जाणार नको जाऊ तू. बस बस आपल्या
मारून दाखव.